नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा आहे 38 साईजचा कटोरी ब्लाऊज आणि हा साधा ब्लाऊज पीस आहे। तर ऑलरेडी याची पेपर कटिंगचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर हा आहे 38 साईजचा पेपर पॅटर्नवरून मी ब्लाऊज पीस कट करून घेतला। त्याच्यानंतर मग हे पार्ट आपल्याला अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आणि वेगवेगळे करून घ्यायचे, जेणेकरून एका साईडचे पार्ट हे शिलाई होत नाही। नंतर मग सर्वात आधी कटोरी जोडून घ्यायची आहे। तर कटोरी जोडत असताना आपल्याला दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवून आधी शिलाई मार्जिन सोडून द्यायचं। तर कटोरी आहे 6.25 इंचाची, त्याचा दुसरा भाग घ्यायचा 3 इंच आणि 1 पॉइंट। तर ह्या पद्धतीने कटोरीचा दुसरा भाग मोजून घ्यायचा। त्याच्यानंतर मग हुबा टक्स आता 38 साईज आहे म्हणून 2.25 इंचाचा घेतला आणि ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची। सर्वात आधी अशी शिलाई टाकून घेतली। खालचा जो काही कोना आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा किंवा मग कट करून घेतला तरी देखील चालेल। या पद्धतीने तो पॅक करून घेतला। त्याच्यानंतर मग आपल्याला साइड पार्ट हा जोडून घ्यायचा। तर साइड पार्ट जोडत असताना कटोरीचा कोना आपल्याला बरोबर थोडा एक्स्ट्रा पुढच्या बाजूला सोडायचा आहे। बघू शकतात मी कशा पद्धतीने जोडून घेत आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने 1/2 इंच इतका पुढच्या बाजूला कटोरीचा कोना मी सोडून घेतलेला आहे आणि मग आपल्याला कटोरी जोडून घ्यायची। तर दोघंही पार्ट अगदी हलक्या हाताने पकडायचे आहेत, अजिबातच खेचायचे नाही। जो काही गोल आकार आहे तिथं हळूवारपणे खेचायचं। त्याच्यानंतर खालच्या बाजूला थोडंफार खेचून घेतलं तरी देखील चालेल, परंतु गोल आकार असल्यामुळे मग अजिबातच खेचायचं नसतं। नंतर मग लगेचच डबल शिलाई करून घेतली। खालच्या बाजूला जर 1 लाईन किंवा 2 लाईन इतका भाग कमी जास्त झाला तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर अजिबातच घाबरायचं नाही। त्याच्यानंतर योगपट्टी जोडून घ्यायची। तर ही योगपट्टी अशा पद्धतीने दोघंही वेगवेगळ्या करून घेतल्या। नंतर मग योगपट्टीचा कोना सुद्धा पुढच्या बाजूला थोडा एक्स्ट्रा सोडून आणि ह्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने पकडत जोडून घेत आहे। अशा पद्धतीने जोडून घेतली। त्याच्यानंतर मग ती आपल्याला तर इथं अस्तरचा नाही तर साधा ब्लाऊज पीस असल्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला योगपट्टी जोडायची आहे। नंतर मग ह्या पार्टचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग शिलाईवरती बरोबर शिलाई ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आणि मग इथं पुन्हा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर आतमध्ये जो काही रोल करून घेतलेला आहे तो कपडा शिलाईमध्ये दाबला जाणार नाही, ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि दोघंही पार्ट बरोबर हलक्या हाताने पकडत शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। तर मी इथं पूर्ण ब्लाऊज कशा पद्धतीने जोडून घेत आहे तर सर्व पार्ट जोडत असताना तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे। तर इथं सुद्धा सेम त्याच पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून द्यायचं, कटोरीचा दुसरा भाग आणि त्याच्यानंतर मग हुबा टक्स 2.25 इंचाचा आणि ह्या पद्धतीने टक्स आपल्याला जोडून घ्यायचा। नंतर मग बघा ह्या पद्धतीने हा पार्ट मी इथं जोडून घेत आहे। तर कटोरी इथं सुद्धा वरच्या बाजूला एक्स्ट्रा सोडली। तर मी तो मुद्दामून तुम्हाला सर्व पार्ट जोडत असताना दाखवत आहे। तर कधी कधी आपण एका बाजूचे पार्ट जोडताना दाखवतो आणि एका पार्टचे स्किप करतो। तर मी इथं मुद्दामून तुम्हाला दोघंही बाजूंचे पार्ट जोडून दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की एखादाही पार्ट कमी किंवा जास्त झालेला नाही, अगदी परफेक्ट असे आलेले आहेत। त्याच्यानंतर बघू शकता तिथं योगपट्टी सुद्धा सेम त्याच पद्धतीने। तर कधी कधी योगपट्टी किंवा एखादा पार्ट कमी जास्त होत असतो, तर तो का होत असतो तर या पद्धतीने आपण जे जोडत असतो तर इथं हा पार्ट एक्स्ट्रा होतो। तर कटोरीचा जो काही टक्स आहे त्याची रुंदी कमी किंवा जास्त झाली किंवा मग आपण कटोरी आणि जो काही साईड पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण जी शिलाई करत असतो तर बघू शकतात इथला हा पार्ट एक्स्ट्रा होण्याचे कारण इथं सुद्धा आपण कमी जास्त शिलाई घेतली आणि तेव्हा सुद्धा हा पार्ट कमी किंवा जास्त होत असतो। तर इथं मी तुम्हाला 1 लाईन इतक्या अंतरावर शिलाई करून दाखवत आहे। इथं जर का कमी जास्त शिलाई झाली तर मग योगपट्टी आणि वरचा कटोरीचा पार्ट हे याच्यामध्ये कमी जास्त अंतर होत असतं। त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीने आपण एका बाजूची योगपट्टी जोडून घेतली सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा मी योगपट्टी जोडून घेत आहे। तर बघू शकतात इथं सुद्धा मी तुम्हाला सर्व पार्ट जोडत असताना दाखवत आहे।
तर कुठे अगदी कमी किंवा जास्त झालेले नाही. आणि कमी जास्त का होतं हे सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. नंतर मग पुन्हा रोल करायचा आणि शिलाईमध्ये दाबलं जाणार नाही ही काळजी घेऊन आणि मग आपल्याला योगपट्टीवरती पुन्हा शिलाई करून घ्यायची. तर अस्तरचा ब्लाऊज असला तर आपल्याला योगपट्टीला अस्तर जोडायचा असतो. तर इथं हा साधा ब्लाऊज असल्यामुळे मग योगपट्टी आपल्याला अशा पद्धतीने डबल कट करून आणि जोडायची असते. नंतर मग रोल ओपन करून घेतला आणि दोघंही पार्ट बरोबर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे. दोघंही पार्ट समोरासमोर ठेवून आणि एकसारखे आहेत किंवा नाही हे चेक करून घ्यायचे. तर ते अगदी एकसारखे आहेत. तर हा आहे इथं काजं आणि बटन या ब्लाऊजला लावून घ्यायचे आहेत. तर काजं बनवण्यासाठी मी हे 4 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर काजं आणि बटन लावण्याच्या ज्या काही पट्ट्या आहेत त्या भरपूर 1-2 प्रकाराने लावल्या जातात. तर प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. तर कपडा कमी असल्यामुळे मग मी इथं जॉईंट लावून घेतला. तर ती पट्टी अशा पद्धतीने जोडून घेतली. खालच्या बाजूला मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेली होती ती बरोबर ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि तिच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर प्रत्येकाची शिलाई करण्याची पद्धत आणि ब्लाऊजची कटिंग करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे मग तर ही अगदी माझी सोपी अशी पद्धत आहे. त्याच्यानंतर मग इथं हा कपडा आपल्याला 3 फोल्ड करून घ्यायचा. तर बघू शकतात अशा पद्धतीने 1 फोल्ड आणि 2 फोल्ड आणि लगेचच 3 फोल्ड करून घेतला आणि या पद्धतीने पकडून आणि त्याच्यावरती लगेच सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची. खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची, परंतु त्याच्या आधी मग ह्या पद्धतीने सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला इथं आपल्याला शिलाई करून आणि जिथं आपण काजं बनवणार आहोत तिथं सुद्धा या पद्धतीने शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर मग बटन पट्टी जोडून घ्यायची. तर ही 2.5 इंचाची पट्टी घेतली. त्याच्यानंतर ती सुद्धा अस्तर उलट्या बाजूने ठेवून घेतली. खालच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडली आणि पुन्हा मग आपण ज्या पद्धतीने हुक पट्टी जोडत असतो सेम त्याच पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची. खालच्या बाजूला वरच्या फोल्ड केली आणि लगेचच मी ती डबल फोल्ड अशा पद्धतीने करून तिच्यावरती शिलाई करून घ्यायची. आणि मग ही बटन पट्टी तर हे ब्लाऊजवरती असतं किंवा कस्टमरवरती असतं कोणत्या बाजूला काजं आणि बटन बनवायचे. नंतर दोघं पार्ट एकमेकांवरती ठेवून घेतले. एक्स्ट्राचे धागे दोरे कट केले आणि जो काही एखादा भाग गळ्याकडील भाग कमी जास्त असेल तो एका मापात आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून दोघंही पार्ट एक सेमच मापात येतील. तर कपडा स्ट्रेचेबल असतो आणि शिलाईमध्ये कमी जास्त होतात, म्हणून मग ही पार्ट आपल्याला चेक करून आणि मगच आपल्याला पायपिंग वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बाह्यांना आपल्याला जॉईंट द्यायचे आहेत. तर सर्वात आधी बाह्या दोघंही बाजूंच्या वेगवेगळ्या करून घेत आहे. पुढच्या बाजूच्या खुणा मी करून घेतल्या जेणेकरून आपल्या लक्षात येईल. आणि मग आपल्याला सर्वात आधी बाही कट करून घ्यायची आणि दोघंही बाजूंना बाह्यांना आपल्याला कपडा कमी पडल्यामुळे अशा पद्धतीने जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तरी अर्धा ते पाऊण इंच इतका कपडा कमी आहे. तर मग ह्या पद्धतीने बाह्या वेगवेगळ्या करून घेतल्या. सर्वात आधी बाह्या तर हा आहे साधा ब्लाऊज, म्हणून मग खालच्या बाजूला आपल्याला हात शिलाई करावी लागते, म्हणून मग उलट सुलट बाजू बरोबर लक्षात ठेवायची. खालच्या बाजूला ह्या पद्धतीने मी आधी एक शिलाई करून घेत आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करायची. सर्वात आधी शिलाई टाकण्याआधी बाहीची उंची मोजून घ्यायची आणि मग इथं कच्ची शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने खालच्या बाजूला एक शिलाई टाकून घ्यायची, पट्टी फोल्ड करून घ्यायची, बाहीची उंची मोजून घ्यायची आणि मगच आपल्याला कच्ची शिलाई टाकून घ्यायची. दोघंही बाजूंच्या बाहेर रेडी करून घेतल्या. नंतर मागच्या साईडला जे काही आपण टक्स देत असतो तर टक्सची उंची मोजून घ्यायची आणि लगेचच आपल्याला दोघंही बाजूंचे टक्स देऊन घ्यायचे. दोघंही बाजूंना सेम त्या पद्धतीने मोजून आणि टक्सची उंची सेमच येईल अशा पद्धतीने देऊन घ्यायचे. नंतर आपल्याला कमरपट्टी जोडून घ्यायची. तर बघू शकतात कपडा कमी असल्यामुळे मी ह्या दुसरा कपडा वापरून आणि कमरपट्टी जोडून घेतली. त्याच्यानंतर मग आपण मागची साईड आणि पुढची साईड दोघांची सोबतच कटिंग करत असतो, म्हणून मग हे पार्ट आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे.
काज बटनच्या ज्या पट्ट्या आहेत त्या एक्स्ट्राच्या बरोबर आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि त्या सोडून मगच आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मोजून आणि जो काही मुंड्याकडील भाग आहे तिथं तिरकस मापात अशा पद्धतीने आखून घ्यायचं आणि हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा। तर हा शिलाईमध्ये आल्यामुळे मग घोळ वगैरे होत असतो, त्याच्यासाठी मग ही मापं वगैरे टाकून आणि जी काही फिटिंगची परफेक्ट मापं आहेत ती टाकून मगच आपल्याला फिटिंग करायची। तर परफेक्ट असा ब्लाऊज शिलाई करून होतो। त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। तर दोघही बाजूंचे शोल्डर अशा पद्धतीने परफेक्ट पकडून घेतले आणि जोडून घेतले। तर शोल्डरच्या ज्या काही पट्ट्या आहेत त्या जोडून झाल्यानंतर जर एखादी पट्टी कमी किंवा जास्त असेल तर दोघही बाजूंच्या पट्ट्या मोजून घ्यायच्या आणि एका मापात कट करून घ्यायच्या आहेत। तर दोघही बाजूंच्या सेमच आहेत, धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर पायपिंग सुद्धा मी कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेतला, तिरकस धाग्यात पायपिंगच्या पट्ट्या कट केल्या आणि ह्या पद्धतीने जोडून आणि रेडी करून घेतल्या। त्याच्यानंतर मग हा भाग मी अशा पद्धतीने खेचून घेतला आणि ही जी काही पायपिंगची पट्टी आहे ती मी ह्या पद्धतीने फोल्ड करून घेत आहे। तर माझी ही पायपिंग करण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं। गळ्याकडील भाग पुढच्या बाजूला थोडी पायपिंगची पट्टी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायची। त्याच्यानंतर मग पाव इंचावरती अशा पद्धतीने दाब बरोबर ठेवायचा आणि नॉर्मल खेचत इथं आपल्याला फक्त पायपिंगची पट्टी खेचायची आहे, ब्लाऊज अजिबातच खेचायचा नाही आणि ह्या पद्धतीने एकसारखी शिलाई करून घ्यायची। नंतर जिथे कुठे एक्स्ट्राचा जास्त कपडा असेल तो ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि जिथं गोल आकार आहे तिथं पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे। कट मारत असताना शिलाईवरती कट जाणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग पुढचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो बरोबर ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने पायपिंग करून घ्यायची। तर पायपिंगच्या अगदी पोठाशी अगदी कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर अशा पद्धतीने अगदी दोघंही हातांनी थोडं थोडं पकडत पूर्ण गळ्याला आणि पूर्ण ब्लाऊजला आपल्याला पायपिंग करून आणि हा पार्ट रेडी करून घ्यायचा। तर फायनली खूप छान अशी बारीक अगदी एकसारखी पायपिंग तयार करून झालेली आहे। शेवटी लॉक करून घ्यायचं। तर बघू शकतात खूप छान गळ्याला दोघंही बाजूंना खूप छान असा गोल आकार आलेला आहे। तर हा पार्ट रेडी झाला। त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या। तर दोघंही बाजूंना बाह्यांना आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी मग मी जॉईंट देऊन घेत आहे। दोघंही बाजूंना जॉईंट देऊन घेतले। त्याच्यानंतर मग आपल्याला दोघंही बाह्या सेम ह्या पद्धतीने चेक करून घ्यायच्या। त्यासुद्धा जोडण्याआधी आपल्याला चेक करून आणि मगच बाह्या जोडायच्या आहेत, जेणेकरून काखेतील भाग खाली वरती होणार नाही। तर बघू शकतात ह्या पद्धतीने हे पार्ट सुद्धा चेक करून घ्यायचे। अशा पद्धतीने पकडून घेतले, खालच्या बाजूला एका मापात पकडून घेतलं। मुंड्यामधील जो काही थोडाफार भाग कमी जास्त वाटत असेल तो सरळ रेषेत आपल्याला कट करून घ्यायचा आणि दोघंही पार्ट सेम मापात कट करून घ्यायचे। तर बघू शकतात हा पार्ट इथं एक्स्ट्रा आहे म्हणून मग तो बरोबर खालच्या बाजूला एका मापात ठेवून घ्यायचा आणि मुंड्याकडील भागामध्ये थोडासा बरोबर एका मापात कट करून घ्यायचा। अगदी एकसारखं पकडून घ्यायचं किंवा मग पिन वगैरे लावून घेतली तरी देखील चालेल। अशा पद्धतीने कट करून घेतलं। त्याच्यानंतर बघू शकतात खूप छान असा काखेमध्ये सुद्धा घोळ वगैरे होणार नाही, खूप छान असा शेप आलेला आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने पकडून घ्यायचं आणि जो काही थोडाफार भाग कमी किंवा जास्त वाटत असेल तो सरळ रेषेत आपल्याला कट करून घ्यायचा। तर शोल्डर जोडून झाल्यानंतर बाही जोडण्याआधी बाहीला आणि मुंड्यातील ह्या भागांना चेक करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढच्या बाजूचा बाहीचा शेप हा बरोबर पुढच्या बाजूला ठेवायचा आहे आणि मग आपल्याला बाह्यासुद्धा चेक करून घ्यायच्या आणि मगच जोडायच्या आहेत। अशा पद्धतीने पकडून घेतल्या। त्याच्यानंतर जे काही आपण शिलाईच्या बाजूला जॉईंट दिलेला आहे तो सुद्धा एका मापात कट करून घ्यायचा। जो काही थोडाफार भाग खालीवरती असेल तो सरळ रेषेत कट करून घ्यायचा आणि बाहीची जिथं आपण मध्य सेंटरवरती खून करून घेतलेली आहे ती बरोबर शोल्डरच्या जॉईंटवरती ठेवून घ्यायची। अशा पद्धतीने शोल्डरच्या जॉईंटवरती ठेवून आणि हळूवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर हे सुद्धा पार्ट अगदी हलक्या हाताने पकडायचे आहेत
अशा पद्धतीने जोडून घ्यायचे। लगेचच त्याच्यानंतर मग आपल्याला डबल शिलाई ही मारून घ्यायची आहे। तर बघू शकतात अगदी कमी किंवा जास्त अजिबातच झालेली नाही। तर दुसऱ्या बाजूची बाहीसुद्धा मी तुम्हाला सेम याच पद्धतीने जोडून मुद्दामून जोडून दाखवत आहे, कारण तुमच्या लगेचच लक्षात येईल की बाही अजिबात कुठे कमी किंवा जास्त झालेली नाही। जॉईंट दिलेले आहेत तरीसुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहेत। डबल शिलाई मारून घेतली, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची बाही तुम्ही लगेच बघू शकतात, तिलासुद्धा मध्य सेंटरवरती खूण करून घेतली। दुसऱ्या बाजूचा एक्स्ट्राचा भाग कट केला आणि सेम ज्या पद्धतीने आपण पहिल्या बाजूची बाही जोडून घेतली सेमच पद्धतीने दुसऱ्या बाजूची बाहीसुद्धा लगेचच जोडून घेतली आणि तिच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची। तर मी सर्व पार्ट जोडत असताना मुद्दामून तुम्हाला सर्व बाजूचे पार्ट शिलाई करत असताना दाखवलेले आहेत, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोणताही पार्ट कमी जास्त झालेला नाही। त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने पकडून घ्यायचं। जर तुम्हाला एखादा भाग कमी किंवा जास्त वाटला तर मुंढ्यामध्ये आपल्याला पुन्हा मग एक लाईन अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची। तर हे अडीच 2 इंचावरती आपल्याला शिलाई टाकायची आहे आणि मगच आपल्याला फिटिंग करायची आहे। कितीही परफेक्ट फिटिंग केली आणि शिलाई कटिंग केली आणि शिलाई केली तरी देखील हे माप कमी जास्त होतात, म्हणून या गोष्टी चेक करून आणि मगच आपल्याला फिटिंग करायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने 1-2 शिलाया मी टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत। तर बघू शकतात काखेतील भाग अगदी कमी किंवा जास्त झालेले नाही, तर अजून फिटिंग करायची बाकी आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने मापं मोजून घ्यायचे आणि मग इथं आपल्याला लगेचच 1-2 शिलाया टाकून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला फिटिंगची मापं टाकून घ्यायची। तर आयपट्टी किंवा हुकपट्टी ज्या पद्धतीने आपण सोडत असतो त्याच पद्धतीने इथं बटनपट्टी आहे ती सोडून आणि कमर मोजून घ्यायचं। नंतर मग जो काही उरलेला भाग आहे तो बरोबर कमर किती इंचाचा आहे त्याच्या पुढचा भाग अशा पद्धतीने मोजून त्याचा चौथा भाग मोजून घ्यायचा आणि तो आपल्याला बरोबर चौथा भाग इथं आखून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा। तर 38 इंच साईज आहे तर त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच। त्याच्यानंतर खालच्या बाजूचं जे काही कमर आहे त्याचा चौथा भाग आपण मोजून घेतला। जे काही माप असेल ते टाकून घ्यायचं आणि सरळ रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल तो टाकून घ्यायचा। साईज जरी ती असली तरी कमर किंवा दंडघेर जी काही मापं आहेत ती कमी जास्त असू शकतात। नंतर मग अशा पद्धतीने डायरेक्ट फिटिंग करून घ्यायची किंवा मग त्याच्याजवळ अजून एक शिलाई टाकून घ्यायची। तर बघू शकतात या पद्धतीने शिलाई टाकून घेतली। नंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकतात दुसऱ्या बाजूची जी काही फिटिंगची मापं आहेत ती टाकून सरळ रेष ओढून घेतली आणि इथं सुद्धा लगेचच आपल्याला फिटिंग करून घ्यायची। तर दोघंही बाजूंना सेम त्याच पद्धतीने मापं टाकून अगदी परफेक्ट अशी फिटिंग करून घेतली। त्याच्यानंतर फायनली तुम्ही बघू शकतात तर ब्लाऊजचे जे काही काखेतील भाग आहेत दोघंही बाजूंना अगदी परफेक्ट, कुठेही कमी किंवा जास्त झालेले नाही आणि खालीवरती अजिबातच झालेली नाही। खूप छान अशा पद्धतीने सरळ रेषेत हा ब्लाऊज शिलाई करून पूर्ण झालेला आहे। त्याच्यानंतर तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकतात। तर मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज अगदी कमी वेळेत आणि खूप छान अशा पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। तर प्रत्येक पार्ट जोडत असताना कोणती काळजी घ्यायची आणि कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे अगदी परफेक्ट पद्धतीने सांगितलेलं आहे आणि खूप छान अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज इथं शिलाई करून रेडी झालेला आहे।